जगात एक अशी नदी आहे जी नियम मोडून उलट दिशेने वाहते आणि तरीही सर्वात पवित्र मानली जाते। जिथे सगळे जातात तोच रस्ता बरोबर असतो असं आपण मानतो, पण एक नदी होती जिला तो रस्ता कधीच मान्य नव्हता, म्हणूनच ती आज विशेष आहे। अमरकंटक पर्वतावर भगवान शिव दीर्घकाळ तपस्या करत होते। तप इतका प्रचंड होता की त्यांच्या शरीरातून घामाचे थेंब पृथ्वीवर पडू लागले आणि त्या थेंबांमधून जन्म झाला एक दिव्य, तेजस्वी आणि शांत करणाऱ्या सौंदर्याच्या कन्येचा। शिवजी म्हणाले, तुला पाहून मनाला नर्म वाटतं, म्हणून तुझं नाव नर्मदा। आणि त्यांनी तिला एक अनोखं वरदान दिलं, गंगेत स्नान केल्याने पाप धुतात, पण नर्मदेचं फक्त दर्शन घेतलं तरी मोक्ष मिळतो। पण कथा इथे संपत नाही। नर्मदेला प्रेम झालं, सोनभद्रवर लग्न ठरलं, पण नशिबाने खेळ खेळला, विश्वासघात झाला। माता संतापल्या, पण त्यांनी एक निर्णय घेतला, कोणताही वाद नाही, आरोप नाही, मी माझा रस्ता स्वतः बनवेन। आणि जिथे सगळ्या नद्या पूर्वेकडे वाहतात तिथे नर्मदा पश्चिमेकडे वळली। नर्मदा आपल्याला एक मोठा धडा देते, जीवनात धोके येतील, लोक तुम्हाला मागे खेचतील, पण स्वाभिमान असेल तर तुम्ही स्वतःचा नवा मार्ग तयार करू शकता। आजही लाखो लोक नर्मदेची परिक्रमा करतात, कारण ती फक्त नदी नाही, ती शक्ती, पवित्रता आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे।